मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकले 24 अवतारांच्या कथा आणि भागवत पुराणाची कशी रचना केली होती, पुराणांचे किती वेद आहेत, काय आहेत, अशी संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकली होती। आणि जनक राजाच्या दरबारात जी राणी होती सुनैना, तर तिने शुक्राचार्य आणि नारदाची कशी परीक्षा घेतली आपण हे संपूर्ण जे होतं तर ते मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीमद भागवत पुराणाचे रहस्यमधून नारदाचे चरित्र ऐकणार आहोत। तर आता त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या आणि ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम सरस्वती देवेभ्यो नमः। ओम सरस्वती नमः। ओम गुरुदेवभ्यो नमः। ओम कुलदेवताय नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भयानज्ञं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय। कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। नारदाचे चरित्र। आज कमला एकादशी, सर्वांना कमला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। अधिक मासाची एकादशी आहे, तर आज अधिक मासाची एकादशी आहे, तर जास्तीत जास्त जणांनी दानपुण्य करायचे आहे, तर फक्त हा व्हिडिओ शेअर करा। खूप मोठे तुमचे दान होऊन जाईल आज एकादशीचे, कारण जितके जणे भागवत पुराण ऐकतील आज एकादशीचे तेवढे अधिक पुण्य प्राप्ती होईल। सर्व पापांचे 7 जन्मांच्या पापांचे 7 पिढ्यांचे दुःख दारिद्र्य दूर होईल, अशी हे पवित्र पावनमय भागवत पुराणाच्या कथेतले रहस्य आपण आज एकादशीला ऐकणार आहोत। आपण खूप भाग्यवान आहोत की आपण एकादशीच्या दिवशी आज पुराणाच्या नारदाचे चरित्र आलेले आहे। आणि त्याशिवाय 18 पुराणांमध्ये श्रेष्ठ असे भागवत पुराण हे सर्व पितरांना सद्गती प्राप्त करून देणारे आहेत। म्हणून आज एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा अभिषेक नक्की करा। दूध, दही, मध, घी असे तुम्ही पंचामृत करून भगवान श्रीकृष्णाचे, बाळ गोपालकृष्णाचे, स्वामी समर्थाचे, प्रभू श्रीरामाचे जी मूर्ती असेल तर भगवान विष्णूंच्या पंचामृताने अभिषेक नक्की करा। त्या पंचामृतामध्ये थोडी साखर बी घाला। पंचामृतामध्ये साखर पण येते, दूध, दही, घी, शहद आणि साखर असे मिळून पंचामृत बनतं आणि त्याच्याने भगवान विष्णूचा अभिषेक करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। तुळशी वाळलेली जर घरात असतील तर 33 काड्या घ्या, त्याला रुई लपटा आणि 33 दीपदान करा आणि भगवान विष्णूंची आरती करा। तुळशीजवळ दीपदान करा। आज जेवढे दीपदान करणार तेवढे महत्त्व आहे, तेवढे पुण्य संचय सर्वात जास्त होईल आणि पापांचे नाश होईल। पापांचे आपली लाईन कमी होते वही खात्यांमधून आणि पुण्याची वहीच्या खात्यात आपली लाईन जास्त वाढते। हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं। तर आज जेवढे जास्त होऊ शकेल तेवढे शालिग्राम भगवानचे दर्शन करा, त्यांच्यावर तुलसी दल चढवा। जर तुलसी कुंडीमध्ये तुलसी दल खाली पडलेले असतील तर ते उचला, धुवून त्यांना शालिग्राम भगवानवर, विष्णू भगवानला, बाळकृष्णाला 1 दिवस अगोदरच तोडायचे राहता। मी दर एकादशीच्या 1 दिवस अगोदर मला आठवणच राहते, बाकायदा मी एअरटाईटच्या डब्यामध्ये ठेवूनच देते। पण तुम्हाला आठवण नसणार तर तिथं पडलेलं असेल तर ते सुद्धा चालेल, धुवून ते करावं। याच्याने खूप पुण्यफळाची, कोटी गुणा पुण्यफळाची प्राप्ती होते। तुलसी असं सुद्धा बोललं आपण, या श्रवण केलं एकादशीच्या दिवशी तरी सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही। तर आता नारदाचे चरित्र श्रीमद भागवत पुराणातील आहे, तर ते ऐकूया। व्यासांना विश्वास वाटावा म्हणून नारदाने स्वतःचेच उदाहरण दिले।
त्यांनी आपल्या पूर्वजन्माची कथा ऐकवली. कथा श्रवण सत्संगाचे फळ आहे आणि फळ त्यांनी दाखवले. पुराण ऐकल्याने सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही व सत्संगाने जीवन शुद्ध होते. नारद म्हणाले, मी दासपुत्र होतो. मला आचार विचाराचे काही भान नव्हते, पण मी श्रीकृष्ण चरित्र ऐकले, माझे जीवन बदलले. जो कोणी श्रीकृष्ण चरित्र ऐकतो, भागवत पुराण ऐकतो, त्याचे जीवन बदलल्याशिवाय राहत नाही, सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही आणि पूर्वजांना सद्गती प्राप्त होते. आपल्या पूर्वजन्माची जर काही कथा असेल तर ते आता आम्हाला सांगा, असे व्यासांनी नारदाला सांगितले. मग नारद म्हणतात, मी 7-8 वर्षाचा असतानाच माझे वडील वारले होते. नारद म्हणतात की मी 7-8 वर्षाचाच होतो त्यावेळेस माझे वडील वारले. माझी आई दासीचे काम करीत आहे आणि भिलाच्या मुलाबरोबर खेळत असे. माझे पुण्य उदयाला आले. आम्ही राहत होतो तेथे काही साधू आले. गावकरी लोकांनी त्या साधूंना चातुर्मास राहण्याची विनंती केली की आम्हाला 4 महिने येथे राहू द्या. मला सेवेसाठी त्यांच्या स्वाधीन केले आणि म्हटले, हा पूजेसाठी फुले तू आणशील. त्या साधू महाराजांनी नारदाला सांगितले की तू मला पूजेसाठी रोज फुलं आणून देशील, दुसरे काम करील. एका विधवेचा हा मुलगा आहे, प्रसादही आपणाकडेच घेत जाईल. मला संतांचे केवळ दर्शनच नाही तर सेवेचा लाभ मिळाला. जोपर्यंत कुणा महापुरुषांचे प्रत्यक्ष सेवा घडत नाही तोपर्यंत मनोकामना नष्ट होत नाही, आतले विकार जात नाही. माझे गुरुदेव खरं संत होते, प्रभू भक्तीत रंगले होते. मला खऱ्या संतांच्या सेवेचा लाभ मिळाला. पाहिले तर संत भेटतच नाही आणि जरी भेटले तरी त्यांच्याबद्दल श्रद्धाही जागत नाही. गुरुदेव अमानी होते म्हणून ते दुसऱ्याला मान देत. त्यांच्या संगतीने मला भक्तीचा रंग लागला. गुरुदेवांनी माझे नाव हरिदास ठेवले. माझे गुरुदेव प्रेमाची मूर्ती होते. गुरुजी उठण्यापूर्वी मी उठत असे आणि गुरुजींच्या पूजेसाठी मी तुळशी फुलं आणून ठेवत असे. गुरुजी उठण्याच्या अगोदर मी उठायचो आणि गुरुजींना पूजेसाठी फुलं आणि तुळशी पत्र आणून देत असे. माझे गुरुजी दिवसातून 2 वेळा प्रवचन करीत असे. सकाळी ब्रह्मसूत्रावर चर्चा होत असे, रात्री श्रीकृष्ण चरित्रावर कथा सांगत असे. त्यांना कृष्ण फार आवडत असे. माझ्या गुरुजींचे इष्टदेव बालकृष्णच होते आणि ते ऋषी बाल स्वरूपाची आराधना करत असे. बालक लवकर प्रसन्न होत असतो असे सांगतात शास्त्रांमध्ये. बाळकृष्ण लवकर प्रसन्न होत असतात म्हणून बाळकृष्णाची ते सर्वात जास्त पूजा करीत असे. कन्हैयाचा एखादा भक्त जर त्याला हाक मारित असेल तर तो धावतच येतो. मी कीर्तनास जात आहे असे कृष्ण कथा ऐकत असे. मी फार कमी बोलत असे. फार बोलणे संतांना आवडत नाही आणि वाणीची शक्ती वृथा खर्च करू शकत नाही म्हणून जास्त बोलू नये असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. ऋषी महाराजांनी सांगितले की जास्त बोलू नये, जेवढे काम राहिले तेवढेच बोलावे, नाहीतर मौन राखावे. सेवा करणाऱ्याचे संत कृपा करीत असतात. एके दिवशी मी पुराणाला गेलो. माझे कृष्ण चरित्र सांगत होते. जे माझे गुरु होते, मी पुराण कथा ऐकायला गेलो. नारद म्हणाले, आणि माझे गुरु जे होते तर ते कृष्ण चरित्र त्या दिवशी सांगत होते. मी कथेत कृष्ण लीला ऐकली आणि कन्हैयाला लहान लहान मुले फार आवडत असे. कथा ऐकून माझ्या मनात कृष्णाबद्दल प्रेम जागृत झाला, उत्पन्न झाला. कृष्ण चरित्र म्हणजे एक प्रेम कथा होय. कृष्ण कथेत योग्यांना, स्त्रियांना, मुलांना सर्वच आनंद वाटतो. कृष्णाची कथा अशी दिव्य शक्ती आहे की ती सर्वांना आनंद देते. मला श्रीकृष्ण चरित्रात इतकी गोडी वाटू लागली की माझे खेळणे सुद्धा बंद झाले. श्रीकृष्ण कथेत गुरुदेव पागल झाले होते. माणसे संसाराच्या मागे लागलेले दिसतात पण संसारातून बाहेर पडू शकत नाही. भगवंताचे जर एक वेळा माणसाला लागले की जीव शिव एक रूप झाल्याशिवाय होत नाही. संतांची दृष्टी शुद्ध असते, पवित्र असते. संत डोळ्यांनी पाप करीत नाही. संतांच्या डोळ्यात साक्षात श्रीकृष्ण भगवान विराजमान असतात. संत 3 प्रकारची कृपा करीत असतात. संतांची दृष्टी वारंवार ज्यांच्यावर पडते त्यांचे जीवन शुद्ध होते. जो काही पुराण कथा तुम्हाला ऐकवतो, श्रवण करत असतो, तर त्यांची जर दृष्टी तुमच्यावर पडली तर त्यांचे जीवन शुद्ध होते आणि सर्व दुःखांचा नाश होतो. माळ जर जपत असता ज्या दिवशी शिष्याची आठवण गुरुला होते त्या शिष्यांचे जीवन सुद्धा पवित्र होते. जर माळ जपत राहिले गुरु आणि शिष्यांची जर त्या गुरुला माळ जपता जपता आठवण आली तर त्या शिष्याचे जीवन पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. माझे गुरु माझ्याकडे वारंवार पाहत असतात.
आणि ते म्हणतात, हा मुलगा मोठा समजदार आहे. गुरुजींना मला पाहून फार आनंद होत असे. ते माझ्यावर खूप प्रेम करत असे आणि प्रसन्न होत असे. संत ज्याच्यावर कृपा कटाक्ष टाकतात त्याचे कल्याणच होते. एके दिवशी जेवण झाल्यावर त्यांच्या उष्ट्या पत्रावळी उचलीत होतो. मी दासीपुत्र होतो, म्हटल्याशिवाय कोण जेवायला देतो. गुरुजींनी मला ही सेवा करताना पाहिले. त्यांचे मन द्रवले. गुरुजींनी मला विचारलं, हरिदास? नारदाचे नाव काय ठेवले? हरिदास. गुरूंनी, हरिदास तुझे जेवण झाले का? मी म्हटले, नाही गुरुजी, माझी दिया आली. गुरुजींना माझी जे होती तर ती काय आली? दया आली. आणि हा मुलगा केवढा शहाणा आहे. त्यांनी मला म्हटले, हरिदास, मी पात्रात तुझ्याकरता प्रसाद ठेवला आहे, तू तो खाऊन घे. मी तो प्रसाद खाल्ला. शास्त्रांची अशी आज्ञा आहे की गुरुच्या आज्ञेशिवाय त्यांचे उष्ट अन्न खाऊ नये. या काहीही दिले तर ते सुद्धा खाऊ नये. संत ज्यावेळी कल्याणाच्या भावनेने प्रसाद देत असतात तोच प्रसाद फक्त खावा. संतांचे मन द्रवले म्हणजे बोलावून प्रसाद देत असतात आणि तेव्हा समजावे की ते प्रसन्न झाले. मी प्रसाद ग्रहण केला. माझी सर्व पापे नष्ट झाली. मला भक्तीची गोडी लागली. मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो. मला नवीन अनुभव आला. कीर्तनात मला एक नवीनच आनंद वाटला. मी थैथै नाचू लागला. अति आनंदात देहभान विसरून नाचत होतो. आणि कीर्तन भक्ती श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असते. भक्तीचा आनंद मला त्या दिवशी कळला. मला राधाकृष्णाचा अनुभव आला. मी कमी बोलतो असे म्हणून माझ्यावर संत कृपा झाली. मी सेवेत नेहमी सावध असते. संत सेवेत सद्भाव ठेवतात, पण माझ्यावर गुरुदेवाची खास कृपा झाली. मला वासुदेव गायत्रीचा मंत्र दिला. पहिल्या स्कंदातील 5व्या अध्यायाचा 37वा श्लोक वासुदेव गायत्रीचा मंत्र आहे, तर मी तो तुम्हाला सांगितला आहे. तरी पण परत गायत्री मंत्राचा उल्लेख आलेला आहे. तर गायत्री मंत्र कोणता सांगितला? नमो भगवते तुंब वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुधाय नमः संघर्षणायच. 4 महिने याच प्रकारे गुरुदेवाची सेवा केली. गुरुदेवाचं गाव सोडून जाण्याचा दिवस आला. गुरुदेव आता जातील या कल्पनेने मला दुःख झाले. मी गुरुदेवांना म्हटले, गुरुदेव, आपण मला सोबत घेऊन चला. मला टाकून देऊ नका. मी आपणाला शरण आलो आहे. मी आपल्याला स्वयंपाकघरात झोपवत जाईन. मी आपले हलक्याने हलके काम करीन. मला सेवेसाठी सोबत घेऊन चला. माझी उपेक्षा करू नका. गुरुजींनी माझा विधिलेख वाचून मला म्हटले, तू आपल्या आईचा ऋणांधू पुत्र आहे आणि जन्मात तू तिचे ऋण चुकवले पाहिजे. म्हणून तू तुझ्या आईला सोडून जाऊ नको. जर तू आईला सोडून आलास तर तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल. तुझ्या मातेचा हळाहळा आमच्या भजनात विक्षेप आणेल. तू घरीच राहा. घरात राहूनही प्रभूचे भजन होऊ शकते. घरात राहूनही प्रभूची भक्ती करू शकतो. नारद म्हणतात, गुरुदेव, आपण प्रवचनामध्ये सांगितले होते ना की जो भजनात विघ्न आणेल असा तो शत्रू समजून त्याचा त्याग करावा. प्रभू भजनात जो साह्य करेल असे त्याचे सोबत करा. ईश्वरांकडे जो नेत असेल त्याचा खरा स्नेही होय. माझी आई जर माझ्या परमात्म्याच्या आड येत असेल तर काय तिला सोडू नये? संसारी आईबाबांची हीच इच्छा असते की माझ्या मुलाने लग्न करून वंश वाढवावा. त्यांना असे कधीच वाटत नाही की माझा पुत्र परमेश्वराच्या भक्तीत तन्मय व्हावा. माझी आई माझ्या भक्तीत विघ्न करणारी आहे. मीराबाईला लोकांनी फार त्रास दिला होता. तेव्हा तुलसीदासांना पत्र लिहून कळवले होते की मी 3 वर्षाचे असतानाच गिरीधार गोपाळशी विवाह केला. हे सर्व माझे आप्त मला त्रास देत आहेत. मी आता काय करावे? तुलसीदासांनी चित्रकूटावरून पत्र लिहिले की कसोटी सोन्याची होत असते. तुझे ही परीक्षा आहे. ज्या क्या प्रियन राम वैदेही सो छाडिये कोटी वैरसमज अद्यापि परमस्नेही. ज्याला सीताराम आवडत नाही, ज्याला राधाकृष्ण प्रिय वाटत नाही, असा जरी सक्का भाऊ असला तरी त्याचा त्याग करावा. दुसंग नेहमीच त्याग करण्यास योग्य असते. दुसंग सर्वता त्याज्य आहे. हे पत्र वाचून मीराबाईने मेवाड सोडली. ती वृंदावनात आली. भक्तिभाव वाढवण्यासाठी मीराबाईचे चरित्र वारंवार वाचा. सांसारिक माता पिता देखील संसाराचे ज्ञान आपल्या मुलांना देतात. गुरुदेव म्हणाले, हे तू आईला सोडावे मला योग्य वाटत नाही. देव सर्व जाणतो. तुझी आई जर भक्तीत विघ्न आणेल तर भगवंत कोणत्याही लीला करतील. शक्य आहे की एकतर भगवंत तुझ्या आईला उचलून नेतील, नाहीतर तुझ्या बुद्धीत सुधारणा घडवतील. म्हणून तू घरीच राहा. या मंत्राचा जप कर. आईचा अनादर करू नको. जपाने प्रारब्ध ही बदलू शकते. जपाची धार तुटू नये, इकडे लक्ष असावे. मी गुरुदेवांना म्हणालो, आपण मला जप करायला सांगतात, पण मी तर अशिक्षित आहे, दासीपुत्र आहे.
जप कसा करू शकेन, जपाची संख्या कशी मोजू शकेन. गुरुदेव म्हणाले तू जप कर, जपाची संख्या मोजण्याचे काम श्रीकृष्ण करतील, जप तू करत राहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तू फक्त जप कर. किती जप झाले, 108 झाले, 1001 झाले, 51,000 झाले की 1,00,000 झाले, ते तू चिंता करू नको. ते भगवंताच्या पुढे बरोबर ते वैकुंठात जाईल तो जप. एक वेळा केला तर एकची संख्या भगवंत विष्णू जवळ कन्हैयाजवळ पोचून जाईल. 2 जर केला तर 2 वेळा पोचून जाईल. तू त्याची चिंता करू नको, तू फक्त जप करत राहा. मोजण्याचं काम फक्त श्रीकृष्ण भगवान करत राहतील. परमेश्वराच्या नावाचा जो जप करतो त्याच्या मागे मागे भगवंत फिरत असतो. जपाची संख्या मोजायची गरज नाही, मोजली तर दुसऱ्याला सांगायची सुद्धा इच्छा होईल. आणि जर दुसऱ्याला आपली संख्या सांगितली की तर आपले पुण्य थोडे तरी कमी होते आणि बाकी पुण्याचा क्षय होतो. आणि बाकी पुण्याचा क्षय झाला म्हणजे आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही. गुरुजींनी नारदाला वासुदेव गायत्रीचा 32 लाख वेळा जप करण्यास सांगितले. 32 लाख जप पूर्ण झाला तर विधिलेखाहून बदलू शकतो. गायत्री वासुदेव गायत्री मंत्राचा जप कर. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप कर. 32 लाख वेळा जप कर, पण त्याची संख्या मोजू नको. जर मोजली तर पुण्यक्षय होईल. आणि 32 लाख जर पूर्ण झाले तर विधी तुझा जो आहे तो लेख सुद्धा बदलू शकतो. पापाचा नाश होतो. मंत्राच्या जपाने जीवाच्या ईश्वराशी संबंध डायरेक्ट जुळतो. रुद्राशी प्रथम संबंध येत असतो. याशिवाय ब्रह्मसंबंध घडत नाही. नंतर ब्रह्मसाक्षात्कार घडतो. दररोज हीच भावना ठेवावी की श्रीकृष्ण माझ्या सोबत आहे, अशी रोज भावना ठेवावी. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या सोबत असतात. श्रीकृष्ण प्रेमाचे स्वरूप आहेत. श्रीकृष्ण बाल स्वरूप अति मनोहर आहे. मुलाला थोडे दिले तरी तो खुश होतो. म्हणून माझ्या गुरुदेवांनी बाल उपासना केली. नारदालाही बाल स्वरूपाचे ध्यान करण्याची आज्ञा केली. नारद म्हणाले माझे गुरुदेव मला सोडून गेले. मला अति दुःख झाले. मी निश्चय करून जप करू लागलो. मी सतत जप करीत असे. जप केल्याशिवाय मला चैन पडत नसे. हिरता फिरता बसता उठता स्वप्नामध्ये माझा जप ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा हा उठता फिरता बसता कुठेही गेला मनातल्या मनात चालूच होता. आईला हे आवडत नसे. तरीही मी 12 वर्ष 16 अक्षरी जप केला. आईच्या बुद्धीत बदल घडेल अशा विचाराने मी आईला काहीही बोलत नसे. मी आईचा कधी अनादर केला नाही. त्यानंतर एके दिवशी आई गाईच्या गोठ्यात गेली. तेथे तिला साप चावला. आईने शरीराचा त्याग केला. प्रभूने कृपा केली. अनुग्रह मन्यमान मला वाटले की देवाने माझ्यावर कृपाच केली. आईच्या देहाचा अग्निसंस्कार केला. मला आनंद वाटला. मी मातृऋणातून मुक्त झालो. घरात जे काही होते त्याचा उपयोग मी आईसाठी केला. माझ्या देवावर विश्वास होता म्हणून मी काही संग्रह केला नाही. माझ्या जन्मापूर्वीच आईच्या स्तनात दूध निर्माण करणारा दयाळू भगवंत माझ्या पोषणाची व्यवस्था करीलच, तो का करणार नाही. परमात्मा विश्वंभर आहे. मी जर देवाचा आहे तर देव माझा आहे. माझे पालन पोषण का बरं करणार नाही. मी काहीही केले नाही. फक्त अंगावरच्या कपड्यांशी मी गृहत्याग केला. जो केवळ देवासाठीच जगतो त्याला काहीही संग्रह करावा लागत नाही. भगवंत नास्तिकाचेही पोषण करतो. नास्तिक म्हणतो मी देवाला मानत नाही, पण देव म्हणतो बेटा तू मला मानत नाहीस पण मी मात्र तुला मानतो. जीव भलेही अज्ञानाने काही बोलला पण देव म्हणतो तू माझा अंश आहे. जो ईश्वराला मानत नाही, देवाचे नियम पाळत नाही, धर्माने वागत नाही, अशा नास्तिकांचे जर देव पोषण करतो तर कन्हैया माझे पोषण करणार नाही का. मी कधी भीक मागितली नाही पण देवाच्या कृपेने मी कधी उपाशी राहिलो नाही. कोणत्याही वस्तूचा संग्रह केला नाही पण माझ्या देवाने मला कधी उपाशी ठेवले नाही. भगवंताचे स्मरण करीत मी फिरत असे. 12 वर्ष मी अनेक तीर्थांचे भ्रमण केले. त्यानंतर फिरता फिरता मी गंगेच्या किनारी आलो. गंगा स्नान केले. एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसून मी जप करीत असे. जप मी ध्यान लावून करीत असे. गुरुदेवांनी सांगितले होते की खूप जप करीत जा. मी जप सोडला नाही. गुरुजींनी सांगितले होते की देवांचे दर्शन जर दिले तरी जप सोडू नको. गंगा किनारी 12 वर्ष राहिलो. 24 वर्षापासून मी भावना करीत होतो की श्रीकृष्ण माझ्या सोबत आहे. माझे पूर्वजन्माचे पाप असले पाहिजे म्हणून मला देवाचे दर्शन होत नाही. पण मला पूर्ण विश्वास होता की एक ना एक दिवस मला देव दर्शन देईल. भावनेने श्रद्धेने मला श्रीकृष्ण दिसत असे पण मला अद्याप प्रत्यक्ष श्रीकृष्ण दर्शन घडत नव्हते. माझ्या श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन मला घडावे अशी माझी इच्छा होती. श्रीकृष्ण मला कधी आपला म्हणतील अशी उत्कंठा माझ्या मनाला लागली होती. ते मला कधी भेटतील उत्सुकता माझ्या ठाई होती. श्रीकृष्ण दर्शनाची तीव्र इच्छा माझ्या मनात जागली.
काहीही हो, पण श्रीकृष्ण प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी दिसत. माझ्या लालाने माझ्यावर कृपा केली. एके दिवशी ध्यानात मला निळा प्रकाश दिसला. प्रकाशाकडे पाहून मी जप करीत होतो, तेव्हा त्या प्रकाशातून बाळकृष्ण प्रकट झाले. मला बालकृष्णेचा मनोहर स्वरूपाचे दर्शन झाले. माझ्या कृष्णाने कस्तरी तिलक लावलेला होता आणि स्वरूपाचे दर्शन. वक्षस्थलावर कौस्तुभ मण्यांची माळ होती. माझ्या कृष्णाने मला दर्शन दिले आणि कौस्तुभ मण्यांची त्यांनी माळ घातलेली होती. नाकात मोती होता. डोळे प्रेमाने भरले होते. मला जो आनंद झाला त्याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य सरस्वतीतही नाही. मला वाटले की धावत जावे की श्रीकृष्णाच्या पायाचे वंदन करावे. जसा मी वंदन करावयास गेलो तसे श्रीकृष्ण भगवान अंतर्धान पावले. मला वाटले की माझे श्रीकृष्ण मला का सोडून गेले. तेव्हा मला आकाशवाणीने आज्ञा केली की तुझ्या मनात सूक्ष्म वासना आहे, तुझ्या मनात सूक्ष्म वासना आहे, म्हणून भगवंत तुला पायाचे तू ज्यावेळेस दर्शन करत होता त्यावेळेसच तुझे स्वप्नांमधून तू जागृत झाला. ज्याच्या मनात सूक्ष्म वासनासुद्धा राहिली अशा योग्यांना बी दर्शन देत नसतो. या जन्मात आता तुला माझे दर्शन होणार नाही, तर तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो होतो म्हणून तुला स्वप्नामध्ये एवढे माझे दर्शन झाले. ज्यांना ज्यांना स्वप्नामध्ये भगवंत दिसतात ते खूप भाग्यवान राहतात, कारण त्यांची भक्तीवर प्रसन्न झालेले असतात. म्हणून भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण, देवी अंबे माता, दुर्गा माता, लक्ष्मी माता, सरस्वती माता, गणपती भगवान कोणतेही देव जर स्वप्नात आले म्हणजे त्यांच्या भक्तीवर श्रीकृष्ण भगवानचेच अवतार म्हणून ते त्यांना भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मी सर्व इच्छा पूर्ण करतो. म्हणून अशी आकाशवाणी झाली की सूक्ष्म भावना त्या नारदाच्या मनात होती, म्हणून भगवंत चालले गेले. म्हणून ज्यांच्या मनात सूक्ष्म भावना बी राहिली तरी सुद्धा भगवंत चालले जातात. या जन्मात आता तुला माझे दर्शन होणार नाही, तर तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. ज्याच्या भक्तीवर देव प्रसन्न होतात त्यालाच दर्शन देतात. पण तुला अजून एक जन्म घ्यावा लागेल. अजून तुझा पुष्कळचा जप व्हायचा बाकी आहे. पुढील जन्मी माझे दर्शन घडेल. दृष्टी व मन शुद्ध कर. नेहमी लक्षात ठेव की तुझ्या सोबत जीवनाच्या अंतापर्यंत हा विचार सोडू नकोस. भजनाविना केलेले पाप होय. सत्कर्माला अंत नसतो. ज्या दिवशी आयुष्याची समाप्ती त्याच दिवशी सत्कर्माची सुद्धा समाप्ती होत असते. त्यानंतर गंगातीरी राहिलो. मरणापूर्वी मला अनुभव येऊन गेले की मी या शरीरात वेगळा आहे. जड चेतनाची गाठ सुटली. जड चेतन आत्मा शरीर यांची जी गाठ पडली आहे ती भक्ती वाचून सुटत नाही. शरीराहून आत्मा वेगळा असतो सर्वांना कळते, पण हा अनुभव कुणाला येतो? ज्ञानाचा अनुभव भक्तीने येतो. मन ईश्वरात लीन होऊन ईश्वर स्मरण करीत राहतो. जर शरीरातून प्राण निघून गेला तर मुक्ती मिळते. मनाला ईश्वराचे स्मरण होण्यासाठी जपाशिवाय अन्य साधन नाही. जिभेने जरी जप चालू असला तरी मनाने स्मरण घडलेच पाहिजे. जर सर्व जीवनभर जे चिंतन मनात असते तेच अंतकाळी आठवेल. माझा जप अंतकाळपर्यंत चालला होता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जपाची पूर्ण आहुती होत नसते, भजनाची समाप्ती होत नसते. शरीराच्या समाप्तीबरोबर भजनाची समाप्ती होत असते. अंतकाळी श्रीकृष्णाचे स्मरण करीत मी प्राण सोडला, शरीर सोडले. माझा मृत्यू मी प्रत्यक्ष पाहिला. मला मरताना कष्ट झाले नाही. त्यानंतर मी ब्रह्मदेवाकडे जन्मलो. पूर्वजन्मात केलेल्या भजनाचे माझे मन स्थिर झाले. माझे मन संसाराकडे जात नाही. आता माझे मन चंचल होत नाही. आता मला सदैव परमात्म्याचे दर्शन घडत असते. एके दिवशी मी गोलोकामध्ये गेलो. तेथे सतत रास क्रीडा चालू असते. तेथे मला राधाकृष्णाचे दर्शन झाले. मी कीर्तनात तन्मय झालो. श्रीकृष्ण कीर्तनात मला अति आनंद वाटला. प्रसन्न होऊन राधाजीने श्रीकृष्णाजवळ माझी शिफारस केली. नारदाला प्रसाद द्या. श्रीकृष्णांनी मला प्रसाद दिला. व्यासांनी विचारले, प्रसादात देवांनी तुला काय दिले? नारद म्हणाले, प्रसाद म्हणून देवांनी मला ही वीणा दिली आहे. श्रीकृष्णाने मला म्हटले, श्रीकृष्ण चरित्र कीर्तन करीत करीत जगात भ्रमण कर व माझ्यापासून वेगवेगळे झालेले अधिकार जीव माझ्याकडे परत आणून दे. संसार प्रवाहात वाहत जाणाऱ्या जीवांना माझ्याकडे घेऊन ये. भगवंताला कीर्तन भक्ती अतिशय प्रिय आहे. ही वीणा घेऊन मी जगात भ्रमण करीत असतो. वीणेच्या स्वरावर मी नामस कीर्तन करीत असतो. एखादा अधिकारी भक्त किंवा योग्य शिष्य मिळाला की त्याला भगवंताकडे घेऊन जातो. मला रस्त्यात ध्रुव मिळाला, त्याला मी प्रभूकडे घेऊन गेलो. मला प्रल्हाद मिळाला, त्याला बी मी प्रभूपाशी नेले. असे जे भक्त मला मिळाले त्यांना मी प्रभूजवळ नेले. जे कोणी भक्त मला मिळतात त्यांना मी प्रभूजवळ घेऊन जातो. तर अशा प्रकारे मला
सत्संग घडला आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभला की भगवान श्रीकृष्णाने मला वीणा दिली. तर अशी ही भागवत पुराणातील भगवान नारदाचे चरित्र होते. तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे भागवत पुराण रहस्य आवडलं असेल. तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आता या भागवत पुराणामध्ये भगवान विष्णूंचे 1000 नावाचे पठण आलेले आहे, श्रवण आलेले आहे. तर आज एकादशी असल्यामुळे आपण भगवान विष्णूंचे 1000 नावांचे श्रवण करूया. नामावली. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम विषम विष्णु वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृत भूतभूत भाव भूतात्मा भूतभावन भूतात्मा परमात्माच मुक्तानां परमांगती अव्यय पुरुषो साक्षो शत्रज्ञ अक्षर एवच योगो योगविंदा नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम सर्व सर्व शिवस्थानु भूतादि निधि अव्यय संभव भावनो भर्ता प्रभवा प्रभु ईश्वर स्वयंभू शंभू आदित्य पुष्कराक्षो महासवन अनादि निधनो धाता विधाता धातुरुतम अप्रमियो ऋषिकेशी पद्यनाभो अमर प्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थाविष्ट साविरो ध्रुव अग्रह शाश्वत कृष्ण लोहिताक्षो प्रतर्दन प्रभुत त्रिकुबधाम पवित्रं मंगलम परम ईशान्य प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भ भूगर्भ माधव मधुसूदन ईश्वर विक्रमी धर्मी मेधावी विक्रम क्रम अनुतमो दुरादर्शो कृतज्ञ कृती आत्मवान सुरेशमं शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव अहम संवत्सर व्याल प्रत्यय सर्वदक्षण अज सर्वश्वर सिद्ध सिद्धी सर्वदी अच्युता वृषकपी अमेयात्मा सर्वयोग विनिश्रुती वसु वसुमना सत्य समात्मा समितं सम अमोघो पुंडिराक्षो विश्वकर्मा वृषकृती रुद्रबहु शिरा प्रभु विश्वयोनि शुचिश्रवा अमृत शाश्वस्तानु वरारोह महातपो सर्वविध भानु विश्वकसेनो जनार्दन वेदो वेदविंद व्यज्ञ वेदांगो वेदवित कवी लोकाध्यक्ष सुराध्यक्ष धर्माध्यक्ष कृतांकृता चतुरात्मा चतुर्व्यव चतुर्द्रष्ट चतुर्भुज भ्राशनु भोजनं भोक्ता सयिष्णु जगदाधिज अनोगो विजय जेता विश्वयौनी पुनर्वसु उपेंद्रो वामन प्राशु अमोघ सूची ऊर्जित अतींद्र संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यम वेद सदायोगी विरहा माधव मधु अतींद्रिय महामायो मोत्सव महाबल महाबुद्धी महावीर्य महाशक्ती महादुती अनुदुष्य वपु श्रीमान अमियात्मा महाधृती दृक महेश वासो मयी भरता श्रीनिवास सत्तांगती अनुरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविंदपती मरीची दमनो हंस सुपर्ण भुजगोतम हिरण्यनाभो सुतमा पद्यनामो प्रजापती अमृत सर्वदृक सिंह सनधाता संविधान स्थिर अजो दुर्शन शास्ता विशेषात्मा सुरार्य गुरु गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रम अनिमिषो अनिमिष स्त्रगवी वाचस्पती उदारगी अग्रणी ग्रामणी श्रीमान नेतो नेता समीर्ण सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्र सहस्रपात आवर्तनो निवृत्तात्मा संवृत्त संप्रबदन अहम सर्वतोक वही अनिलो धरणधर सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृक विश्वभूक विभू सत्कर्मा सत्कृत साधु सहजहु नारायण नरो असंख्य प्रमेयात्मा विशिष्ट श्रेष्ठ स्मृतिसूची सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धी सिद्धी साधन वृषाही वृषभ विष्णु वृषपर्वा वृषंधर वर्धन वर्ध मानस विविक्त श्रुती सागर सुभुज दुर्धरा वागमी महेंद्र वसुद वसु नैकरूप बृहद्रूप श्रीपिविष्ट प्रकाशन ओज तेजो धुतीधर प्रकाशात्मा प्रतापन रुद्ध स्पष्टक्षर मंत्र चंद्राशु भास्करदूती अमृताशुध्व भानु शशिबिंदू सुरेश्वर औषध जगतम सेतु सत्यधर्म पराक्रम भूतभव्य भवतनाथ पवन पावन अनल कामहा कामकृत कातम काम कामप्रद प्रभु युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशन अदुष्य अव्यक्त रूपच सहस्रजिती अनंतजित इष्टविष्ट शिशेष्टी शिखंडी नवुषावृष क्रोध हा क्रोधकृत करता विश्वबाहू महिधर अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुज अपाम निधिराष्ट्र नम अप्रमत प्रतिष्ठित स्कंद स्कंदधरो धुर्या वरदो वायुवाहन वासुदेव बृहदभानु आदिदेव पुरंदर अशोक तारण तार शूर शौरी जनेश्वर अनुकूल शतावर्त पद्य पद्य निबेक्षण पद्यनामो अरविंदाक्ष पद्यगर्भ शरीरभृतु मर्दी रुदु वृददात्मा माक्षो गरुडध्वज अतुल शर्भो भीम समयोग्य हरवी हरी
सर्व लक्षणो लक्ष्मीवान समंती जय विश्वर रोहितो मार्गो हेतु दामोदर सहा महीधरो महाभागो वेगवानो अमिताशन उद्भव शोभनो देव श्रीगर्भ परमेश्वर करणं कारणं कर्ता विकर्ता गहनगुह व्यवसाय व्यवस्थानं संस्थान स्थानंदो ध्रुव परिर्दिद्दी परमस्पष्ट तुष्टपुष्ट शुभेक्षण रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो अनयो वीर शक्तिमता श्रेष्ठ धर्मो धर्म विदुतम वैकुंठ पुरुष प्राणद प्रणव पृथु हिरण्यगर्भ शत्रुघ्न व्यापतो वायुर्दश ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सर दक्ष विश्वा विश्वशदिन विश्व दक्षिण विस्तार स्थावर स्थानु प्रमाण बीज व्यव्यम अर्थो अनर्थो महाकोश महाभोग महाधन अनुवानस्त अविष्ट अभूधर्म युपो महामख नक्षत्र नेमी नक्षत्र शम श्याम समियन यज्ञ यज्ञो महेक्ष क्रत संत्र संतांगती सर्वदक्ष विमुतात्मा सर्वज्ञ ज्ञानमुक्तम सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुगत सुहत मनोहराजित क्रोधी वीरबाहू विदारण स्वपन स्वपेक्षी व्यापी नैकात्मा नैक कर्मकृत वत्सर वत्सल वत्सी रत्नगर्भ धनेश्वर धर्मगोप धर्मकृत धर्मी सत्सर सदस्तक्षर अक्षरं विविगिता अविविज्ञाता सहस्राक्षु विद्याता कृतलक्षण गभस्ती नेमी सत्स्व सिंहाभूत महेश्वर आदिदेव महादेव देवेश देवभृत गुरु उत्तरो गोपती गोपता ज्ञानमय पुरातन शरीर भूत भोक्ता कपिंद्रो भूरी दक्षण सोमप अमृतप सोम परिजित पुरस्तम विनया जय सत्यं संदो दार्श सात्वतापती जीव विनियात साक्षी मुकुंद अमित विक्रम अभो निदिरन तात्मा महादशो दिशया अंतक श्री विष्णु सहस्रनाम संपूर्णम।